शून्य भांडवल म्हणजे तुम्हाला 1 रुपया गुंतवणूक न करता असा हा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाची गरज नाही, कॉलेजची गरज नाही, महाविद्यालयात जाण्याची गरज नाहीये. कुठं तुमचं शिक्षण झालेलं असेल, परंतु ज्यांना शिक्षण पण नाहीये, ज्यांचं 8वी, 9वी, 10वी असेल, जे शिक्षण असेल ते तिथं उपयोगात आहे. परंतु या शिक्षण जर तुमचं असेल, तर आणखी चांगलं आहे. तुम्हाला हा व्यवसाय जास्त प्रगती करू शकतो या व्यवसायामध्ये. परंतु हा व्यवसाय अत्यंत महत्त्व का आहे? या व्यवसायाला मी जगात नंबर 1 मानतो. कारण ह्या व्यवसायासाठी कुठलंही भांडवलाची गरज नाही. म्हणजे तू कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला पण जात नाही आणि कुठं कॉलेज पण नाही. स्कूलमध्ये तर नाहीच नाही. परंतु या व्यवसायामध्ये तुम्हाला एकच अडचण आहे, की ती फक्त तुमच्या स्किलची. कारण तुमच्याकडे स्किल नाहीये, त्यामुळे तुम्ही या स्किल नसल्यामुळे तुम्ही इथं मागं पडता. परंतु आपण जर स्किल प्राप्त केलं आणि या स्किलचा उपयोग घेतला, नॉलेज घेऊन आपण जर त्याचा उपयोग घेतला, तर तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहत नाही. असं हे फक्त या स्किलचं खूप महत्त्व आहे. आपण स्किल कसं प्राप्त करायचं आहे? आपण कुठं अनुभव घ्यायचा, कुठं तुम्ही एखाद्या सेमिनारमध्ये, एखाद्या वेबिनारमध्ये, एक इव्हेंटमध्ये जायचं आणि तिथं तुम्ही अनुभव घ्यायचा आहे. आणि त्यापूर्वी कुठं तुम्हाला जर नॉलेजचे पुस्तक मिळत असेल, तर ते पुस्तक सुद्धा वाचायचे आहे. त्यामुळे तुम्हाला स्किल प्राप्त होणार आहे, अनुभव तुम्हाला थोडंफार काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. त्यासाठी आपण शिक्षण म्हणजे पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या व्यवसायामध्ये आणखी एक प्रथम म्हणजे तुम्ही प्रामाणिक काम केलं पाहिजे. जर तुम्ही या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे जर काम केलं, तर तुम्हाला यश 100% इथं मिळणार आहे. परंतु तुम्ही जर एखादं काम नाही केलं आणि तुम्ही जर म्हटलं, की इथं पैसा खूप दिसतो आणि त्याच्यामुळे आपला कधी काही जे व्यक्ती असतात, प्रामाणिकपणे काम करत नाही आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊन जातो. आणि असं आपण आता स्टेप बाय स्टेप सर्व आज वेगवेगळ्या माहिती घेणार आहोतच. पहिले एक सूचना आहे, की आजचा वेबिनार साधारणतः 90 मिनिटाचा असेल आणि 90 मिनिटं आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि नवीन-नवीन नॉलेज प्राप्त करायचं आहे. आणि आपल्याला जर समजा 90 मिनिटं थांबायचं म्हणजे वेळ नाहीये आपल्याला, तर तुम्ही आत्ताच आउट झालं तर लेफ्ट झालं तर काही हरकत नाहीये. कारण तुमचा अर्धं नॉलेज हे घातक असतं आणि अर्धं नॉलेज घेऊन उपयोग पण होणार नाही. तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही अशी काळजी घेतलेली आहे. मित्रांनो, आता यामध्ये एक शिक्षण आणि प्रशिक्षणमध्ये काय फरक असतो? जर तुम्ही एखाद्या नोकरीसाठी एक बायोडाटा म्हणजे अप्लाय केला एका ठिकाणी, मग तिथं तुम्हाला नोकरीसाठी जर आवश्यक म्हणजे फक्त शिक्षणाची गरज आहे. परंतु व्यवसाय जर करायचा असेल, तर तिथं शिक्षणाची गरज नाही, परंतु तिथं प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण जर असेल, तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो प्रशिक्षण कोणी कोणी घेतलेलं असतं. आता आपला रिअल इस्टेट बिझनेसचा एक प्लंबर आहे समजा आणि त्याला तो तज्ञ असतो आणि त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. तो शिकलेला काहीच नसतो. 2री, 3री कोणी अंगठेबहाद्दर आहे, कोणी 5वी, 8वी, 10वी काही शिक्षणाचं महत्त्व नाही. परंतु तिथं त्या शिक्षण घेतल्यामुळं, प्रशिक्षण घेतल्यामुळं तो चांगल्या प्रकारे व्यवसाय करतो आणि चांगल्या प्रकारे तो यशस्वी होऊन जास्त पैसे कमवतो. नोकरीवाल्यापेक्षाही जास्त पैसे कमवतो. इतकं त्याचं प्रशिक्षणाचा फायदा आहे. आणि ते शिक्षण जर घेतलं, तुमच्याकडे डिग्री असेल, तुमच्याकडं वेगवेगळे कोर्सेस असेल, वेगवेगळं तुमचं काही टेक्निकलचं अनेक प्रकारचे तुमचे कोर्स अभ्यासक्रम असे तुम्ही केलेले असेल, ते नोकरीसाठी उपयोगी आहे. परंतु आपण हे नोकरीसाठी शिकवत नाहीये. नोकरीसाठी म्हणजे त्याचा थोडाच उपयोग होणार आहे. परंतु व्यवसायामध्ये जास्त पैसे कसे कमवता येईल, म्हणून ह्या व्यवसायासाठी आपण हे तुम्हाला मी एक प्लॅटफॉर्म केलेला आहे. आणि या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. कारण आतापर्यंत ज्यांनी मागील विद्यार्थ्यांनी उपयोग घेतलेला आहेतच. तर तुम्ही याचा उपयोग घ्यायचा आहे या प्लॅटफॉर्मचा आणि या नॉलेजचा. पण तुम्हाला आता इथं 3 गोष्टींची खूप गरज असते. तुम्हाला एनर्जी, टाईम आणि नॉलेज. हे जर तुमच्या जवळ असेल आणि याचं तुमच्या जवळ एक एवढंच फक्त खर्च करायचं. हेच समजा आपलं भांडवल आहे. इथं याला पैसे लागत नाही आणि इथं आपण टाईम द्यायचा आहे आणि एनर्जी
खर्च करायचे आहे आणि आपण नॉलेज प्राप्त करून त्या नॉलेजच्या आधारावर आपण पैसे कमवायचे आहे. असा हा व्यवसाय एकदम सोपा व्यवसाय आहे. इथं कुठलंही काही असं अवघड काही नाही. परंतु फक्त आपण काय शिकायचं त्याच्यामध्ये प्रोसेस शिकायची आहे. काय प्रोसेस असते. सेल्स प्रोसेस म्हणतो आपण उदाहरणार्थ ते तर आपण पुढे शिकणार आहोतच. पण ती जर प्रोसेस जर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती झाली, प्रोसेस जर प्रमाणे तुम्ही जर चांगलं बिझनेसमध्ये पाऊल ठेवलं, तर तुम्हाला तिथं सक्सेस मिळणार आहे. आता आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघूया, की तुम्हाला मी पी ओपन करून दाखवतो का याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप काय-काय शिकायला मिळणार आहे. आपण आता बघूया. आता त्यापूर्वी काय शिकणार आहोत यापूर्वी आपण आता एक बघणार आहोत, की कोण-कोण शिकू शकतो आणि कोणाकोणासाठी उपयोगाचा आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना आता आपल्या मी ज्यांना 1,20,000 पेक्षा जास्त रुपये महिन्याला कमवायचे आहे, म्हणजे 1,20,000 ते 2,00,000 रुपये महिन्याला कमवायचे आहे. हा त्यांच्यासाठी हा आजचा विषय आहे आणि इथं कोण-कोण शिकू शकतो. कोणी आता मागच्या याच्या अगोदर काही इंजिनिअर, डॉक्टर आणि ॲडव्होकेट शिकून गेलेले आहे आणि आपल्या वेबिनारमध्ये हजर असतात. नेहमी 1-2 असतात, कोणीतरी असतं आणि ते याचा नॉलेजचा फायदा घेतात. आणि विद्यार्थी असतात, ज्यांनी विद्यार्थी आहे आणि स्वयंरोजगार एक त्यांना आता बेरोजगार आहे आणि घरचे गृहिणी आहे, यांच्यासाठी हा उपयोगाचा आहे. त्यातल्या त्यात असं आहे की सध्या कोणी एजंट काम करतं आणि त्यांना 2-3 वर्ष झालेले आहे, परंतु त्यांना सक्सेस मिळत नाही. त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी नाहीये. त्यांच्याकडे काही टेक्निक नाही, असं काहीतरी कमी असेल. त्याच्यामुळे त्यांना शक्यतो तिथं त्यांच्यासाठी आजचा हा विषय आहे. त्यांनी समजून घ्यायचा आहे. पण कोणासाठी नाही, आता यांच्यासाठी आहे, परंतु कोणासाठी नाहीये, की जे इथं शिक्षणासाठी इथं वेळ देऊ शकत नाही, जो वेळेचा खर्च करू शकत नाही, त्यांच्यासाठी आजचा हा प्रोग्राम नाहीये. कारण त्यांनी वेळ देणं खूप गरजेचं असतं. ज्यांनी वेळ जर दिली शिक्षणासाठी, तर तुम्हाला भविष्यामध्ये ते कामं नक्की येणार आहेतच. आता आपण आज आणि आज आपण हे पण बघणार आहोत, की तुम्ही नेमकं आज काय-काय शिकणार आहात. आता हे आपण या वेबिनारमध्ये आलेलो आहेत, पण तुम्हाला नेमकं काय-काय शिकायचं आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजचं आपण हे बघणार आहोत, की रिअल इस्टेट म्हणजे काय? हे आपण आज बघणार आहोत. रिअल इस्टेट म्हणजे काय आणि त्यांचे कोणकोणते प्रकार आहे? रिअल इस्टेटचे प्रकार कोणकोणते आहे? रिअल इस्टेटचं मार्केट काय-काय आहे? रिअल इस्टेटचं कोणकोणते पदं असतात? रिअल इस्टेटमध्ये काही सक्सेस म्हणजे मिळण्यासाठी काही चॅलेंज असतं का? काही रिस्क असते का? हे आपण आज शिकणार आहोत. पुन्हा त्यामध्ये म्हणजे कोणकोणते पदं असतात. आता नवीन असेल, कोणी नवीन असेल, त्यांना माहिती नसतं रिअल इस्टेटमध्ये नेमकं कोणकोणते पदं असतात किंवा आपण म्हणजे नेमकं कोण एकदम खेळाडू असतात, हे कोणाला माहिती नसतं. नवीनसाठी म्हणजे जुने असेल त्यांना माहिती असणारच. आणि यामध्ये आणखी मी तुम्हाला आपल्या जाहिरातीमध्ये आपण सांगितलं आहे, की तुम्हाला मी 3 सिक्रेट सांगणार आहे. परंतु तुम्हाला त्या 3 सिक्रेटमध्ये नेमकं काय आहे ते आपण डिटेल बघणार आहोत. 3 सिक्रेट जर माहिती झाले, तर तुम्हाला पुढं नेमकं काय करायचं हे ऑटोमॅटिक तुम्हाला समजणार आहे. आणि 3 सिक्रेट जाणून घेण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात, तर परिपूर्ण हे तिन्ही सिक्रेट जाणून घ्यायचे आहे आणि तुम्ही नॉलेजचा आनंद घ्यायचा आहे. भरपूर आपण खूप आज शिकणार आहोतच. आपल्यामध्ये शिकण्यासाठी खूप काही आहे आणि आपण फक्त वेळ द्यायचा आणि आपल्याजवळ एक वही असावी. वही जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही लिहून घ्या. काही-काही पॉइंट असे महत्त्वाचे असतात, की ते तुम्ही नंतर आणि काहीतरी वाटलं तुम्हाला तर तुम्ही मला शेवटी तुम्हाला मी 10 मिनिटं देणार आहे आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या काय-काय अडचणी ते तुम्ही सर्व मला कोणताही प्रश्न विचारू शकता आपल्या रिअल इस्टेटच्या संदर्भामध्ये. आपण जे शिकलो त्याबद्दल. तुम्हाला काय-काय अडचण असेल ते सर्व तुम्ही विचारू शकता. आणि अतिशय महत्त्वाचं आजचे हे विषय तर सांगितलं काय-काय शिकायचं आहे आणि परंतु तुम्ही शिकून काय करणार आहे?
हे पण मन महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं महत्व काय आहे. तुम्ही शिक्षणात आहेतच, पण तुम्ही शिकून उपयोग काय करणार, तुम्ही तज्ञ झाल्यानंतर तुमचा उपयोग काय आहे, आपण का शिकायचं आहे, आपण रिअल इस्टेट कन्सल्टंट का बनायचं आहे, हा सर्वात महत्वाचा हा एक विषय आहे तुमच्यासाठी, की आपण त्याचा काही उपयोग आहे का, आणि त्याचा तुम्हाला कोणकोणता विश्वास प्राप्त करण्यासाठी काय काय आवश्यक असतं हे पण शिकणार आहोत. आणि तिथं रिअल इस्टेटचं आणि पुन्हा एक रेराबद्दल माहिती असते. रेराबद्दल सहसा बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं आणि रेराबद्दल थोडंसं नॉर्मल आपण याच्यात तुम्हाला एक 5-6 पॉइंट सांगणार आहे. रेरा काय असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी रेरा लायसन काढायचं का की नाही काढायचं हे आपण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आता आपण मित्रांनो आपण तत्पूर्वी आपण हे बघूया की मला माहिती झालं पाहिजे की आपण कुठून जॉईन झालेला आहात. तर आपला एक तुमचा एक इंट्रोडक्शन छोटासा द्यायचा आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे आणि तुम्ही तिथं तुमच्या चॅट बॉक्स मध्ये हे लिहायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामधून आलेला आहात आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे आणि तुमचा जिल्हा लिहायचा आहे चॅट बॉक्स मध्ये. प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये तुमचा जिल्हा आणि कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे आणि आपले व्हिडिओ सर्वांनी ऑन करायचे आहे 1 मिनिटासाठी. प्रत्येकाने लिहायचं आहे, जिल्ह्याचं नाव लिहायचं आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथं लिहायचा आहे. चॅट बॉक्स मध्ये आपलं जिल्ह्याचं नाव लिहायचं आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे आणि आपले व्हिडिओ ऑन करायचे आहे सर्वांनी. ओमकार कानडे सर यांचं स्वागत आहे आजच्या वेबिनार मध्ये. ओमकार कानडे सरांनी लिहिलेलं आहे, यांचं स्वागत आहे आजच्या वेबिनार मध्ये. जालना योगेंद्र झिने, जालना यांचंही स्वागत आहे आजच्या वेबिनार मध्ये. साईनाथ राजमाने सोलापूर यांचंही स्वागत आहे या वेबिनार मध्ये. प्रत्येकाने टाईप करायचं आहे आणि आपला व्हिडिओ ऑन करायचा आहे. आता व्हिडिओ ऑन का करायचा याचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, तर तुमचा कॉन्फिडन्स या व्हिडिओ तुम्ही ऑन केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे मी तुम्हाला ऑन करायला लावतोय आणि तुमचा तो फायदा होणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला फेस करायचा असेल तर तुम्हाला ते व्हिडिओ ऑन करणं खूप गरजेचं आहे. खरंच तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर व्हिडिओ ऑन करायचा, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. याच्यामध्ये दुसरा काही उपयोग नाही, परंतु तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. आणि प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करायचा आणि प्रत्येकाने तिथं लिहायचं आहे की तुमचा जिल्ह्याचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. आपण भरपूर नवीन नवीन नॉलेज शिकणार आहोत आजच्या ह्या विषयामध्ये. राजू भोसले कोण आहे, यांनी तुमचा व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. प्रत्येकाने आपला जिल्ह्याचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. निलेश मते सर, छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत आहे. त्यांनी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. निलेश मते तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला नाहीये. विशाल रवींद्र राऊत पालघर यांचे सुद्धा स्वागत आहे. निलेश मते सर, तुम्ही तिथं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाईप करायचा आहे. ओके. राजू भोसले, तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथं टाईप करायचं आहे की असा प्रॉब्लेम आहे मला, त्यामुळे मी व्हिडिओ ऑन करू शकत नाही, असं तुम्ही तिथं टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. काही अडचण असेल तुम्ही तसं मला चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. राजू भोसले. आणि तुम्ही जर टाईप केलं नाही तर तुम्हाला ही सिस्टीम ऑटोमॅटिक काढून टाकणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही कधी इथं जॉईन होणार नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ ऑन करणं तुम्हाला गरजेचं आहे. योगेंद्र झिने आणि राजू भोसले यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे. आणि जर तुम्ही जर ओपन ऑन जर नाही केलं, तुम्हाला सिस्टीमच ऑटोमॅटिक करणार. मी तर काहीच करणार नाही, ऑटोमॅटिक या सिस्टीम इथं बनवलेले आहे आपण.
ओके, ओके. ठीक आहे. त्याचा प्रॉब्लेम असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिथं मी सिस्टमला इथं मला येस म्हणावं लागतं. तुमच्या नावापुढे मला येस म्हणायला म्हटलं तर तुम्हाला सिस्टम काढणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला मेसेज तुम्ही टाइप करायचा असतो. योगेंद्र झिने सर, तुम्ही शर्ट घालून यायचं आहे. चला, तुमचा टाइमपास न करता आपण आता तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑफ करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये आणि आपण आता पुढे आपण नवीन नवीन विषय शिकूया. मित्रांनो, आपण आता बघूया की रिअल इस्टेट कन्सल्टंट का व्हायचं आहे. पहिला प्रथम म्हणजे तुम्हाला रिअल इस्टेट कन्सल्टंट का व्हायचं आहे या आपण आजचा पॉइंट घेऊया. कारण यामध्ये एक स्वतंत्र आपण जे काम करणार आहे ते स्वतंत्र असणार आहे. आपण त्याच्यामध्ये कोणी दबाव देणार नाही, आपल्याला कोणीच असं मालक नसणार आहे. आपण स्वतः मालक असणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही तज्ञ व्हायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तज्ञ असणार आहे. कारण स्पेशल एक्सपर्ट असणार आहे तुम्ही त्यामध्ये. कन्सल्टंट होण्यासाठी हा एकदम एक्सपर्ट पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं महत्व काय येतं, तुमच्याकडे नॉलेज असणार आहे. आणि तुमच्याकडे जे क्लायंटला जेव्हा जेव्हा क्लायंटला तुम्ही फोकस करणार आहे. आता हा विषय असा आहे की क्लायंटला फोकस केल्याशिवाय आपण व्यवसाय करू शकत नाही. आपल्यासाठी हा क्लायंट खूप महत्वाचा आहे आणि तुमचा एक रोल असणार आहे की इथं सल्ला देण्याचा खूप रोल महत्वाचा असणार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही सल्ला जर देऊ इच्छित असाल तर तुमचं मग नेटवर्क वाढणार आहे. नेटवर्क वाढण्यामुळं तुमचा त्याच्यामध्ये व्यवसाय वाढणार आहे. महत्वाचं म्हणजे आणखी तुम्ही नवीन नवीन शिकणार आहात. नवीन नवीन शिकल्यामुळं तुम्हाला त्यामधून इन्कम प्राप्त होणार आहे. नेटवर्क नेटवर्क असेल आणि तुम्हाला नवीन शिकण्याची संधी पण मिळणार आहे आणि तुमचं त्यानंतर तुमचं उत्पन्न वाढणार आहे. कारण ते उत्पन्न वाढण्यासाठी तुम्हाला नेटवर्कची खूप गरज असतं आणि नेटवर्क जर असेल तर तुमचा हा सर्वात महत्वाचा म्हणजे बिझनेसचा आत्मा आहे. इतका महत्वाचा तुमचा कस्टमर कसा आत्मा असतो तसं तुम्ही ह्या उद्योगाचे आत्मा आहात. जर आत्मा जर निघून गेला आपला तर आपलं शरीर फक्त राहतं, परंतु आपल्याला आत्मा महत्वाचा असतो. म्हणून त्यासाठी हा बिझनेसचा एक आत्मा आहे. म्हणून कन्सल्टंट तुम्ही महत्वाचे म्हणजे खूप स्वतःचे आत्मा असणार आहे. कारण तुम्हाला जर चांगला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला ग्राहक कसं कन्व्हिन्स करायचं आहे हे तुम्हाला आलं पाहिजे आणि ते तुम्हाला येतं. म्हणून तुम्हाला तिथं तुमचं महत्व आहे. आणि आपण का बनायचं आहे तर मग आता हे सर्व महत्व कळतं आणि हे सर्वांना माहिती होतं की यांना खूप तज्ञ व्यक्ती आहे, यांना सर्व माहिती आहे आणि ह्या माहितीमुळे आपल्याला म्हणजे या माहितीमुळे आपल्याला याच्यातून इन्कम मिळू शकतं. आणि तुम्हाला त्यामध्ये एक तुमच्या महत्व आणखी एक सांगतो की विश्वासार्हता आणि विश्वास हा निर्माण होतो. त्याच्यामुळे तुम्हाला चांगले लोक ओळखतात. तुमची एक प्रतिष्ठा बी तयार होते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला मार्केटचं सर्व नॉलेज असतं. इतर अंतर्दृष्टी म्हणजे मार्केट कमी जास्त काय प्रॉब्लेम होतात. मार्केट हा सर्वात महत्वाचं, त्याच्यामध्ये मार्केट खूप समजलं पाहिजे. मार्केट नॉलेज समजलं तर तुम्हाला अर्धा व्यवसाय तुम्हाला समजला असं गृहीत धरायचं आहे. आणि तुमचा एक प्रतिष्ठा निर्माण होते. तुमचं महत्व आणखी आहे की तुमची एक प्रतिष्ठा निर्माण होते. सर्व तुम्हाला तिथं अ, प्रतिष्ठा का निर्माण होते? तुमच्याकडे नॉलेज असतं आणि क्लायंटचे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याची तुमच्याकडे शक्ती असते. त्याच्यामुळे तुमची प्रतिष्ठा निर्माण होते. मित्रांनो, अतिशय महत्वाचा पॉइंट घेतलेला आहे आपण हा. आता मी आता मी तुमचा एकही घेतलेला आहे. हे तुमचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. तुम्हाला माझा सुद्धा इंट्रोडक्शन देणं खूप गरजेचं वाटतं. तर मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. माझी पण तुम्हाला ओळख झाली पाहिजे, की तुम्हाला वाटलं पाहिजे, की आपण वेबिनार कोणाचा करतो आणि आपल्याला नेमकं कोण कोण शिकवतं आपल्याला तुम्हाला कळलं पाहिजे. मी मी दिनकर बावस्कर नाशिकहून बोलतो तुमच्याबरोबर आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे जिल्हा परिषदमध्ये आणि मला एक छंद आहे
की नवीन-नवीन काही गोष्टी शिकायच्या आणि दुसऱ्यांना सांगायचं. आणि ह्या नवीन-नवीन गोष्टी शिकल्यामुळं आणि तुम्हाला कसं अर्थप्राप्त मिळेल, हे एक मी बघत असतो. कारण माझ्याकडे बरेचसे लोकं येतात, की नोकरी आहे का? किंवा आपल्याला काही माझ्या मुलांना काही व्यवसाय आहे का? असे लोकं येतात. तर मी अशासाठी एक हा नवीन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आपल्यासाठी. आणि एक विशेष आहे आणखी, की माझ्याकडं मी स्वतः 28 पुस्तकांचा लेखक आहे. 28 पुस्तकं माझे Amazonवर उपलब्ध आहे. ज्यांना जर ई-बुक हे आपले 28 पुस्तक आहे. ज्यांना जर पाहिजे असेल, त्यांनी दिनकर बावस सॉरी रिअल इस्टेट बिझनेस बाय दिनकर बावस्कर असं टाइप केलं, तर Amazonवर तिची लिस्ट येणार आहे आणि ते पुस्तक तुम्ही फ्रीमध्ये वाचू शकता आणि डाउनलोड करून सुद्धा करू शकता. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, की मला भरपूर विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. माझं ते एक व्हिजनच दिलेलं आहे, की 1,00,000 विद्यार्थ्यांना मला शिकवायचं आहे आणि माझं मिशन पण आहे, की ₹1,20,000 महिन्याला कसे मिळतात त्या विद्यार्थ्यांना, की असं मी ते बघत असतो. आणि माझा एक छंद आहे. मला एक स्पीड रीडिंग आहे माझ्याकडे खूप पुस्तकं. मी एक पुस्तक 200 पानाचं पुस्तक फक्त 7 ते 8 मिनिटामध्ये वाचू शकतो. लक्षात ठेवा 200 पानाचं पुस्तक फक्त 7 ते 8 मिनिटामध्ये मी वाचू शकतो एवढी माझी स्पीड आहे. आणि त्याची मला हे पण दिलेलं आहे लोकांनी मला एक पुरस्कार पण दिला आहे. ते मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो तिथं. हे राजस्थानहून मला एक असा पुरस्कार मिळालेला आहे आणि या पुरस्कारामध्ये आपल्याला म्हणजे स्पीड रीडिंगमध्ये आपण प्रथम आलेलो होतो. त्याच्यामुळे मला सत्कार झालेला आहे आणि वेगवेगळे तिथं युवा वर्ग पण असतात आणि यामध्ये मला पुरस्कार मिळालेले आहे आणि एक माझा आणखी एक छंद आहे, की आपल्याला नॉलेज येतं, मग हे माझ्याजवळ राहिलेलं नाही पाहिजे, हे दुसऱ्यांना भेटलं पाहिजे. की मी गरीब विद्यार्थ्याला एखाद्या शाळेत जायचं आणि गरीब विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवायचं आणि हे म्हणजे तुम्हाला मी फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच. हे नाशिकमध्ये महानगरपालिका शाळा आहे. तिथं गरीब विद्यार्थी आहे. त्यांना हे हे